मित्रांनो नमस्कार. 40 आठवड्यांच्या या शृंखलेच्या गेल्या भागात आपण पाहिलं की हा सगळा जांबूद्वीप जगातील सगळ्यात समृद्ध भाग कसा होता. सायंटिस्ट किंवा वैज्ञानिक म्हटल्यावर तुमच्या डोळ्यापुढे सर्वसाधारणपणे येणारी चित्र शाळांमधून कॉलेजांमधून ही अशी दिसत असतील, बरोबर. पण त्या काळात हे जे ऋषीमुनी होते ना, तेच आपले वैज्ञानिक होते. जगण्याचा मार्ग शिकवणारे, नियम आणून देणारे ज्ञानी पंडित लोक म्हणजे हे ऋषीमुनी होते. आणि फक्त बुद्धिमत्ता नाही बरं का, समृद्धीच्या संपन्नतेच्या बाबतीत देखील आपण जगापेक्षा कितीतरी पट उजवे होतो. म्हणजे असं समजून बघा की सगळं जग मिळून एक मोठा केक बनवत असेल ना, तर आत्ता वर्तमानात जगाच्या एकूण समृद्धीच्या आपण 4थ्या क्रमांकावर आहोत. पण आपला केकचा भाग केवढा आहे माहिती, हा एवढा. आणि तरीही 4थ्या क्रमांकावरती आहोत आपण. पहिल्या क्रमांकावरती जे अमेरिका आहे ते एवढं आहे. ठीक आहे. आता तेव्हाचं पाहूया. तेव्हा म्हणजे साधारण 1300 वर्षांपूर्वी याच केकच्या एवढ्या मोठ्या भागाची निर्मिती आपल्या राष्ट्रात होत होती, बरोबर. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की पुढं काय झालं. अचानक आपण मग 4थ्या क्रमांकाला, आणि ते पण एवढ्या छोट्या केकचे भागीदार कसे झालो. झालं असं की जगातल्या सगळ्या लोकांचं लक्ष या आपल्या देशाकडे गेलं. मग काही लोक चांगल्या जीवनासाठी इथं आले आणि इथलेच होऊन गेले. मग ते आपल्या संस्कृतीचाच एक भाग बनले. पण काही लोक मात्र फक्त लुटालूट करायची, त्यांच्याकडे नाही त्या सगळ्या गोष्टी इथून लुटून घ्यायच्या, एवढ्या एकाच उद्देशाने एकामागोमाग एक हल्ले करायला लागले. सुरुवातीला ना शिखांनी, राजपुतांनी मोठा प्रतिकार उभा केला खरं, पण 17वं शतक येईपर्यंत संपूर्ण देशावर लुटून हल्ला करून परत जाणाऱ्या या लुटारू टोळ्या ज्या पुढे इथंच स्थायिक झाल्या, त्यांचेच राज्य निर्माण झाले. या मातीत जन्मलेले वीर याच सुलतानांसाठी, बादशहांसाठी एक सरदार म्हणून स्वतःचा सुवास सुरक्षित करत काम करायला लागले. 1630 म्हणजे आपल्या शिवछत्रपतींच्या जन्मापर्यंत राजकीय परिस्थिती काय झाली होती हे आपण पुढच्या भागात बघू. हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. येणारा पुढचा भाग समोर येईल तेव्हा तुमच्याकडनं तो सुटणार नाही. चला पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत जय शिवराय.